हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण भाषा कारक आणि वेदनिक आणि सांवेदनिक आणि बौद्धिक विकास हा बघतो आहे. या तिसऱ्या टॉपिकमधला मोटार सेन्सरी परसेप्च्युअल अँड कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट बरोबर आहे. आता कारक म्हणजे काय होतं, हातापायांचे जे काही कौशल्य आहे ते येतात. वेदनिक कौशल्य म्हणजे काय येतात, सेन्सरी आपल्याला काय सेन्सेशन होतं ते, आणि संवेदनिक आणि सांवेदनिक म्हणजे तुम्हाला काय काय होतं, काय समजतं, परसेप्शन होतं त्याचा विकास, आणि बौद्धिक हे तिन्ही चारी पॉईंट्स तुम्हाला कसा विकास होतो हे आपल्याला त्याच्यामध्ये बघितलं. पहिल्या याच्यामध्ये आपण वाढ विकास आपण हे बघितलं. आता बौद्धिक विकास, कारक विकास हे आपण बघणार आहोत. हे बघा, याच्यामध्ये नवजात अर्भकाला शारीरिक अवयवांप्रमाणेच काही हे अवयव असतात, त्याची सतत हालचाल होत असते. डोके वजनाने जड असते, अर्भकात सावरण्याची ताकद नसते. शरीराच्या तुलनेमध्ये हातपाय त्यांचे आखूड असतात आणि निवड हालचाली त्यांना करता येत नाही. हे त्याचे प्रमाण होते. म्हणजे शारीरिक कारक हालचाली या त्यांच्या मोठ्या प्रमाणात होत असतात. प्रतिक्षिप्त क्रिया ह्या मज्जारज्जूकडून आपोआप घडून येतात आणि त्यावरच मेंदूचे नियंत्रण नसतं. आता कारक विकासामध्ये काय होतं, कारक विकासामध्ये नित्य कौशल्य विकसित होत असतात आणि त्यामध्ये रात्रभर त्याच्यामध्ये संपूर्ण हालचाली त्या करत होतो. शिशु हा हातपाय हलवतो, पोटावर पालथे पडतो. हातपाय हलवणे, पोहण्याची क्रिया स्नायूंमुळे, त्यामुळे काय होतं, स्नायूंची तिथं शक्ती वाढते आणि त्यामुळे त्यांची निवड ह्या हालचाली तिथं होत असतात. टाचा ह्या जमिनीवर घट्ट राहून शरीराला नेटा देऊन आपल्या ह्या हव्या त्या दिशेकडे ते फिरवणं. उभे राहिले तर मान स्थिर करणं, उभी ठेवणे, हे करणे, परत मागून व पळून मागे जाणे, पुढे सरकणे, हे 6 महिन्यानंतर किंवा शेषवा अवस्थेमध्ये 8 महिन्यानंतर, 9 महिन्यानंतर, 10 महिन्यानंतर कसं होतं, 8 महिन्यानंतर रांगणे, 9 महिन्यानंतर धरून उभे चालणे, 10 महिन्यानंतर धरून चालणे. अशा प्रकारे ज्या काही स्नायूंच्या, ज्या काही नवजात अवस्थेच्या, शेषवा अवस्थेतल्या ज्या काही हालचाली त्या तिथं होत असतात. शिशूंना आपल्या संघटित हालचाली करता येऊ लागतात. याला त्यांनी स्क्रीन हे म्हटलेले आहे. 1 ते 6 वर्षापर्यंत बालकाच्या कारक विकासातील ही प्रगती तिथं पाहता येते. आता यामध्ये शेषवा अवस्थेपर्यंत संपेपर्यंत बहुतेक शिशू स्वतःचे अन्न हे स्वतः सेवन करतात. कपडे काढणे, मोज टोपी काढणे, आंघोळ करणे, अंगाला साबण लावणे, चेंडू फेकणे, उड्या मारणे, हे शारीरिक परिपक्वतेनुसार शिशूमध्ये कारक हालचाली तिथं निर्माण होत असतात आणि ते अनुकरणासाठी चांगले आदर्श हे तिथं बऱ्याच उद्दीपनाविषयी ह्या गोष्टी तिथं होतात. दुसरा घटक त्यामध्ये त्यांनी सांगितले की वेदनिक विकास. आता वेदनिक विकासामध्ये जो कारक विकास आपण बघितला, त्यामध्ये वेदनिक विकासामध्ये नवजाताच्या बालकाचा विकसित होणारा जो काही मेंदू आणि वेदन क्षमतेपर्यंत झपाट्याने ती प्रगती होऊ लागत असते आणि सुरुवातीला काही मागे स्पर्श, वास, चव ह्या वेदना, ह्या 5ही वेदनांना तिथं त्यामध्ये काय होता, प्रतिसाद तिथं मिळत असतो. आता यामध्ये स्पर्श आणि वेदनामध्ये टच आणि पेन. सुरुवातीला स्पर्श वेदन हे विकसित होतो आणि सुरुवातीला काही महिन्यातच स्तनाग्री आणि बोट चोखण्याची क्रिया ते करत असतात आणि गर्भावस्थेच्या 32व्या आठवड्यामध्ये शरीराच्या सर्व अवयवांमध्ये स्पर्श वेदन क्षमता ही विकसित झालेली असते. मग शेवटी वास आणि चव. सुवास हा मातेकडून बाळाकडे गर्भातील विशिष्ट पद्धतीने संक्रमण त्याचं होत असतं. ऐकण्याची क्रिया जन्मापूर्वीच कार्यरत झाली ते आवाजातील भेद ओळखणे. जन्मानंतर लगेच ते झपाट्याने तिथं विकसित होत असतात. 1 महिन्यातील शिशू म्हणतो बा, पा हा शब्द, तिथं त्याला बा आणि पा याच्यातला फरक तिथं जाणवतं. द नॅशनल हेल्थ ऑफ इन्स्टिट्यूट जन्मानंतर पहिल्या 3च महिन्यात शिशूच्या ऐकण्यातील संदर्भ अडचणी ओळखता येतात, कारण मतिमंद मूल ओळखण्यासाठीच त्यांची आवश्यकता असते. तसेच दृष्टी जर म्हटलं तर दृष्टी ही क्षमता जी काही आहे प्रत्येकाच्या जन्माच्या वेळी कमीत कमी प्रमाणात विकसित झालेली असते आणि प्रकाशाला ते डोळे उघडझाप तिथं करत असतात आणि त्या रंगाचे संवेदनानुसार दृष्टी फिरवण्याची क्रिया ही पहिल्या महिन्यातच घडते.
त्यानुसार खोली, देव, अंतराचे संवेदन, छोट्या मोठ्या 5व्या महिन्यातही त्याचे संवेदन होत असते. नंतर त्यांनी सांगितले की सांवेदनिक हे, आता सांवेदनिक म्हणजे संवेदनच काय, तर वेदन म्हणजे काय होतं तुम्हाला सांगितलं, दृश्य श्राव्य याच्यातून जे काही वेदन होतं ते वेदन होत असतं. पण संवेदनाचं काय होतं, उद्दीपकाला जो काही अर्थ प्राप्त होतो तेव्हा तो संवेदनाचा विकास, म्हणजे जे काही वेदन असतं ना त्याला जेव्हा अर्थ प्राप्त होतो तेव्हा संवेदनाचा विकास हा तिथं व्हायला लागत असतो. मग त्यामध्ये खोली, उथळपणा, संवेदन तिथं जाणवतं. बोर्डाच्या दुसऱ्यावरून बाजूला खाली मुलांना मातांना उभे केलं, ते इकडून तिकडे ते मुलं उड्या मारतात आणि नंतर 27 मुलांपैकी बाकीचे जे काही आहे ते वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या दिशा ह्या तिथं करत असतात. हळूहळू उंची, वेदन ह्या सगळ्या. श्राव्य वेदन जन्माला आल्यावर पहिले काही दिवस प्रौढाला असे कमी, जसे ऐकू येते तसे नवजात बालकाला ऐकू येत नाही. मध्यकर्ण, आंतरकर्ण, श्लेष्मा, गर्भोद्गम जसे जसे बाहेर येईल तसे तसे त्याची श्रवण क्षमता ही तिथं वाढीत लागते. साधारणतः मूल हे प्रथम त्याच्या आईच्या आवाजात आणि नंतर स्त्रियांच्या आवाजात भेद करण्यास शिकते आणि नंतर ते आवाजाच्या दिशेने मान वळू लागत असते. हे श्राव्य वेदन लागत असते. म्हणजे याचा जो काही गर्द साठले जसं जसा बाहेर येईल तसं तशी श्रवणक्षमता त्याची वाढीस लागत असते आणि त्याच्यामुळे आई जसं बोलेल तसं त्याची कान इकडे तिकडे डोळे तो फिरवत असतो. बोधनिक विकासामध्ये, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटमध्ये जन्मतः शिशूंना कोणत्याही गोष्टींचा तिथं अर्थ कळत नाही. अर्भक ज्या गोष्टींचे निरीक्षण करतो त्याचा अर्थ लावताना अर्भकाच्या बुद्धिमत्तेवर, अनुभवावर नवीन अनुभव तिथं मिळत असतो आणि स्मृतीचा उजाळा देऊन त्याचा अर्थ तिथं लागला जातो. ह्या स्मृती, वस्तू, घटना याचे सहचर्य तिथं घडत असतं. बोधनिक विकासामध्ये आकलन हा घटक तिथं खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक याच्यामध्ये वेदक निरीक्षण करत असताना तो जो काही शिशू आहे प्रत्येक गोष्टीचा, कोणत्याही याचा अर्थ तिथं लावण्याचा तिथं प्रयत्न करत असतो. एखादी वस्तू हाताने खेळणे, पूर्वक्षमता उधळणे हे शिशूच्या सगळ्या वर्तनावर तिथं कळत असतं, हे त्यामध्ये तिथं सांगितले. एखादी परिचित व्यक्ती आहे ती आधारित परिस्थिती असो, आईने कोणता ड्रेस घातला, दुसऱ्या दिवशी कोणता ड्रेस घातला, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना ह्या समजायला तिथं आईच्या बाबतीत ते हे केलेलं आहे. आणि हे संदर्भ J.B. वॉटसन ह्या जो काही अध्ययनाचा सिद्धांत आहे त्याच्यावर तिथं डिपेंड आहे. आता संकल्पना, 2 वर्षाच्या शिशूला जो काही समान अनुभव संबंध लक्षात येत असतो हा प्रत्येक त्याच्यामध्ये सजीव निर्जीव हा विकास तिथं दाखवत असतो. त्या संकल्पनाची आवश्यकता ही तिथं खूप मोठा असते. शैशव अवस्थेतही शिकल्या जात असतात. बाल्यावस्थेत, किशोर अवस्थेत बालकांची जशी काही क्षितिजे विस्तारित होता किंवा काही संकल्पना पाया देखील घातला जातो, ह्या भावनांचा तिथं विकास आहे. आता शिशू पुढील संकल्पना विकसित कोणत्या होत असतात हे बघा. अंतर म्हणजे 20 इंचाच्या आत असणाऱ्या वस्तूपर्यंत हात पोचवणं, अंधाऱ्या रात्री कंदिलापर्यंत जाण्याचा प्रयत्न करे. वजन, शिशू ह्या त्या वस्तूच्या आकारमानानुसार जड की हलका, हा हलका हे तिथं हे केलं जातं. वेळेबाबत शिशूंना कल्पना नसते. ही वेळ, रात्र आणि दिवस थोडेसे लागतात. स्वसंकल्पना, स्वतःच आरशात पाहून स्वतः आपण कसे आहोत, आपले अवयव कसे आहे, ही स्वतःची संकल्पना हे तिथं होता. समाजामध्ये आपण कसं राहायला पाहिजे, कसं बोललं पाहिजे, तर ह्या गोष्टी, कोणी रागवल्यास शिशू रडतात, दुखावतात, याही गोष्टी त्याच्यामध्ये येतात. नंतर व्यंगचित्रामध्ये शिशू हे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज, वेगवेगळे चरित्र, आंघोळ करताना पाणी उडवणे, हातातील वस्तू टाकणे चेहऱ्याला आवडत असते. आता याच्यामध्ये जीन पियाजेमध्ये अर्भक विकासक, स्विस मानसशास्त्रज्ञ जीन पियाजे यांनी अर्भक विकासाची पियाजे थेरी यांनीही तिथं सांगितले. या विकासाच्या उत्पत्तीमध्ये बौद्धिक विकास हा तिथं होत असतो आणि त्याचबरोबर बोधनिक विकासही त्याचप्रमाणे कारक विकास हा मोठ्या प्रमाणात तिथं होणं हे तिथं महत्त्वाचं असतं. अर्भक हे कृतीतून शिकता. पियाजे यांच्या मतावर अनेकांनी टीका केली, पण अर्भक हे कृतीतून शिकता यात कोणती शंका नाही, कारण की पियाजे यांनी मानसिक अवस्थेच्या 6 अवस्था तिथं त्याच्यामध्ये मांडल्या आणि त्यामध्ये 2 वर्षापर्यंत बोधात्मक विकास आणि एकूण अशा 6 त्यांनी उपअवस्था तिथं त्याच्यामध्ये मांडलेल्या आहे. आता वेदकारक अवस्था जी काही म्हटलेली आहे त्यामध्ये
शिशु चोखण्याची गिळण्याची प्रतिक्षिप्त क्रिया मानसिक विकासाला अनुसरून तिथं करत असते आणि शब्दाबरोबर किंवा जन्माबरोबर मूल हे तिथं चोखू लागते आणि सुरुवातीलाच त्यांच्या होठाजवळ कोणी वस्तू नेईल आणि बरोबर तो मुलगा काय करतो चोखण्यासाठी हात तोंड होठ हा तिथं पुढे करतो आणि आपोआप त्याची रचनात्मक आणि बोधात्मक विकासाला काय होते सुरुवात व्हायला लागत असते बरोबर. नंतर प्राथमिक विकृतीमध्ये दुसऱ्या याच्यामध्ये उपावस्थेमध्ये पुनरावृत्तीमध्ये ही अवस्था साधारणपणे 1 ते 4 महिन्यापर्यंत असते. पुन्हा पुन्हा त्याच वस्तू चोखणे मुठी बंद करणे ओढणे या त्याच्या स्वतःच्या शरीराशी तिथं मर्यादित असतात. दुय्यम वर्तुळ पुनरावृत्ती प्रक्रिया या अवस्थेमध्ये तीच अवस्थेत बालक पुन्हा पुन्हा तीच प्रक्रिया करता आणि त्याचा बालकाचा संबंध वातावरणाशी येऊ शकतो आणि तिसरी अवस्था म्हणजे 4 ते 8 महिने होते. मग त्यामध्ये वेगळी वस्तू वाजविणे वस्तू ओढून घेणे हा दुय्यम समन्वय आकृतीबंध हाही त्याच्यामध्ये असा. आता दुय्यम संयम आकृतीबंध जो काही आहे यामध्ये त्यांनी सांगितलेले आहे की त्या आकृतीबंधामध्ये अवकाश जाणे कार्यकारी संबंध किंवा वेळेचा क्रम हेही त्याच्यामध्ये तिथं सांगितलेलं आहे. परिवेशामध्ये वस्तूचा अवकाश संबंध कसा आहे कार्यकारण संबंध कसा आहे वेळेचा क्रम कसा आहे हे त्यामध्ये सांगितलेलं आहे. आता यामध्ये बघा 0 ते महिना प्रतिक्षिप्त क्रिया 1 ते 4 चक्राकार क्रिया 4 ते 8 दुय्यम चक्राकार 8 ते 12 दुय्यम समन्वय आणि 12 ते 18 प्रथम पर्याय 18 ते 24 मानसिक आरोग्य आणि समायोजन हे त्यामुळे सांगितलेलं आहे बरं. आता याच्यामध्ये परत अध्ययन स्मृतीची ही जी काही संकल्पना आहे ही अध्ययन स्मृती संकल्पना ही त्यामध्ये होतं. अवधान स्मृती याच्या विकासात्मक बोधात्मक विकासात होत असताना अध्ययन सिद्धांत हाही घटक तिथं खूप खूप महत्त्वाचा आहे हे त्यामध्ये सांगितलेलं आहे.